नमस्कार. मराठी किचन आणि व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे भरलेलं वांगं. एकदम चमचमीत असं वांगं आज बनवूया, एकदम टेस्टी. तर चला, आपल्याला 5-6 वांगी घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे बघा, ह्या वांग्याचे वरचे देठ पूर्ण नाही काढायचे, थोडे काढायचे. वर खराब झालेलं असतं ते देठ आणि काटे काढायचे. काटे असतात खूप छान वांगे लागतात बरं का काट्याची. व्यवस्थित काटे काढून घ्यायचे. एकदम कोवळी मस्त वांगे आहेत. जे सुकलेले देठ वगैरे आहेत ते कट करायचे आणि असे वांगे कट करून घ्यायचं. आत चेक करायचं, वांग्याच्या आत किडे वगैरे असतात. 4 भाग 6 भाग पण करू शकता, पण जास्त चिरलं म्हणजे ना कसं मसाला व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे आपण 4च भाग करून घ्यायचा. अशा प्रकारे वांग्याचा काप करायचा आणि पाण्यात ठेवायचं थोडा वेळ. वांगी काळी पडत नाही ते, आणि स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 वेळा. हे बघा, छान असे वांगे आपले चिरून झालेले आहेत. तर आता आपल्याला वांग्याच्या मसाल्याची तयारी करायची. जास्त काय नाही, 15-20 लसणाच्या कोड्या आहेत, एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, थोडंसं खोबरं 20 ते 25 ग्राम आहे, एक चमचा ना हे आपण जिरं भाजून घेतलेलं आहे, तर थोडीशी कोथिंबीर आहे, आणि बाकी सगळं भाजून घेतलेलं आहे. हे बघा, आणि एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा कोथिंबीर सोडून बाकी सगळा मसाला मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे. कोथिंबीर बारीक केल्यानंतर काय होतं, भाजीचा कलर व्यवस्थित येत नाही, एकदम हिरवा येतो, आणि आपल्याला तिखट भाजी बनवायची. खारं वांगं करायच्या टायमाला आपण कोथिंबीर वाटून घेऊ शकतो. आज आपण मसालेदार भरलेलं वांगं बनवणार आहे. 1 चमचा हे आपलं घरचं तिखट आहे, लाल तिखट, आणि कोथिंबीर थोडी ह्यात मिक्स करायची. आता तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या जसं तिखट खाता त्या हिशोबाने टाकू शकता. हळद आपण थोडीच घेतलेली आहे, हळदीमुळे कलर थोडा चेंज होतो, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. व्यवस्थित हा मसाला मिक्स करायचा आहे. थोडासा ड्राय असेल तर थोडं चमच्यावर पाणी टाकून ओला करायचा आहे, आणि असा वांग्यामध्ये एकदम दाबून मसाला भरायचा आहे सगळ्या वांग्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. खूप छान वांग्याची भाजी लागते. तुम्ही पण अशा प्रकारे जरूर ट्राय करून बघा. मसाला सगळा भरून झालेला आहे. आता कढई गरम करायला ठेवायची. गरम कढईमध्ये थोडं तेल टाकायचं. आता तेल तुम्ही कसं खाता त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर 5-6 चमचे ना तेल टाकलेलं आहे. तेलाला थोडं गरम होऊ द्यायचं चांगलं, मीडियम फ्लेमवर. थोडासा कढीपत्ता आणि जिरं टाकायचं, राई पण टाकू शकता. आता मसाला भरलेले वांगी एक एक वांगं टाकायचं ह्याच्यात. हे बघा, अशा प्रकारे, आणि छोट्या साईजचे वांगे असतील तेवढे घ्या. आता थोडंसं ह्याला पलटून घ्यायचं. 2 मिनटं असंच राहू द्यायचं. सुरुवातीला जास्त हलवायचा नाही, मसाला बाहेर निघतो. आणि एक्स्ट्रा मसाला जो राहिलेला आहे त्याचा वर टाकायचा वांग्याच्या. याला अजिबात हलवायचं नाही. आता झाकून ठेवायचं, पुरं 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं, पण लो फ्लेम करायची. करपलेलं नाही पाहिजे मसाला. तर हे बघा, मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण ह्याला ना हलवून घ्यायचं, थोडंसं मिक्स करायचं. साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता तुम्हाला जर असं सुक्कं भरलेलं वांगं खायचं असेल तर फक्त झाकून ठेवा, आणि 2-2 मिनटाला उघडून हलवत राहा, पाणी नका ओतू. मस्त अशी सुक्या वांग्याची भाजी पण होती. तर आपल्याला थोडं ना रस्सावालं वांगं करायचं आहे. थोडं पाणी, का अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, पण गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाण्यामुळं मसाल्याचा फ्लेवर ना मस्त जसा आहे तसा राहतो. आता लो फ्लेमवर ह्याला झाकून ठेवा, थोडंसं हलवून. एकदम शिजत आलेत वांगी. 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं, आणि नंतर चेक करायचं. पहिल्यांदा वाफवलेले वांगे त्याच्यामुळं ना लवकर शिजतात. आता बघा, खालच्या साईडनं व्यवस्थित शिजलेत, पण वरनं थोडी कच्चे आहेत. तर आता आपल्याला पलटून घ्यायचे आहेत.
हे बघा मस्त अशी ना तरी यायला खूप छान वांग्याची भाजी लागते. टिफिनसाठी सुद्धा एकदम भारी भाजी आहे ही. आता झाकून ठेवायचं फक्त 2 मिनिट, तर वांगे पूर्ण शिजत आले आहेत. हे बघा मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि जादा ओव्हर कुक नाही करायचं, जादा शिजवायचं नाही याला. बघा मस्त अशी आपली चमचमीत आणि झणझणीत भरलेल्या वांग्याची भाजी तयार झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.